नमस्कार, मी एल डी ढगे. आमच्या इनोव्हेटिव्ह यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सध्या आपण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी काढलेल्या ITI मधील व्हॅकन्सी बद्दल ट्रेड निहाय पदाची माहिती व्हिडिओ सिरीज तयार करीत आहोत. या सर्व पदांसाठी असणाऱ्या पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण, शैक्षणिक अर्हता, परीक्षा शुल्क किती असेल व इतर अनुषंगिक माहिती याची आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी ही दिनांक 17/8/2022 पासून सुरू झाली. अर्ज नोंदणीची अंतिम तारीख 7/9/2022 रात्री 11:59 पर्यंत राहणार आहे. ऑनलाईन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याची मुदत 17/8/2022 ते 7/9/2022 रात्री 11:59 पर्यंत राहणार आहे. याची सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणी परीक्षा ही सर्वसाधारणपणे सप्टेंबर 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे. याबाबत कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. यामध्ये बदल होऊ शकतो. आता आपण विभागनिहाय भरावयाच्या एकूण पदांची संख्या किती आहे याची माहिती घेऊयात. मुंबई विभागामध्ये 319, पुणे विभागामध्ये 255, नाशिक विभागात 227, औरंगाबाद विभागामध्ये 255, अमरावती विभागामध्ये 119, नागपूर विभागामध्ये 282 अशी एकूण 1457 पदे भरावयाची आहेत. आता आपण या पदासाठी असणारी शैक्षणिक अर्हता कोणती आहे हे पाहूयात. शिक्षण व रोजगार विभागाचा GR क्रमांक GTI 2019/46/46/79 TE2 दिनांक 18/11/1983 मध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हता किंवा अभियांत्रिकी शाखेचा डिप्लोमा किमान द्वितीय श्रेणीमध्ये पास असावा किंवा SSC मॅथमॅटिक्स व सायन्स विषयासह उत्तीर्ण असावा. तसेच त्याच्याकडे नॅशनल काउन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्सचे योग्य ट्रेडमधील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र किंवा त्या समतुल्य प्रमाणपत्र असावे किंवा स्टेट काउन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स ऑफ द महाराष्ट्र यांनी दिलेले संबंधित व्यवसायातील प्रमाणपत्र असावे. शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी जाहिरातीतील पॉइंट क्रमांक 8 चे अवलोकन करावे. संबंधित व्यवसायात उच्च शैक्षणिक अर्हताधारक उमेदवार पात्र समजण्यात येईल. उमेदवाराने जाहिरातीच्या दिनांकास उपरोक्त अर्हता धारण केलेली असणे आवश्यक राहील. आता आपण या पदासाठी असणारी वयोमर्यादा किती आहे याची माहिती पाहणार आहोत. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 38 वर्ष इतकी राहील. मागासवर्गीय उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 43 वर्ष इतकी राहील. दिव्यांग उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील. खेळाडूंकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलक्षम राहील. तथापि कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 43 वर्ष राहील. माजी सैनिकांकरिता वयोमर्यादेमधील सूट ही
सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. तसेच अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील. अनाथ आरक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अनुसूचित जाती या प्रवर्गातील उमेदवारांकरिता असलेली 43 वर्ष इतकी कमाल वयोमर्यादा लागू राहील. शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 55 वर्षे राहील. स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील. अगोदरच शासन सेवेत असलेल्या नामनिर्देशनाने नियुक्तीसाठी वयोमर्यादा ही 50 वर्ष इतकी राहील. उपरोक्त वयोमर्यादा ही अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास विचारात घेतली जाईल. मित्र हो, दिनांक 25/8/2022 रोजी जाहिरात सुधारणाबद्दल एक परिपत्रक काढलेले आहे. त्यामध्ये 9.12 हा एक परिच्छेद समाविष्ट केलेला आहे. यामध्ये दिनांक 1/3/2020 ते 17/12/2021 या कालावधीत ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना करोनाच्या पार्श्वभूमीवर एक वेळेची विशेष बाब म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येईल असे नमूद केले आहे. सदर सवलतीचा लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांनी त्यांचा युजर ID, ॲप्लिकेशन नंबर व जन्मतारखेच्या पुराव्याची प्रत PDF फॉर्मॅट ही DVET helpdesk 2022@gmail.com या ईमेलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी पाठवावी लागणार आहे. उमेदवाराने सादर केलेल्या जन्मतारखेच्या पुराव्यावरून उमेदवार एक वेळेची विशेष बाब म्हणून संधी मिळण्यास पात्र असणार आहे किंवा नाही याची खातरजमा करून त्यानंतर उमेदवारास कळविण्यात येणार आहे. तेव्हा या संधीचा फायदा पात्र उमेदवारांनी घ्यावा. या परिपत्रकाची PDF कॉपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याचे अवलोकन करावे. पुढील मुद्दा आहे आरक्षणाचा. दिव्यांग आरक्षण. दिव्यांग आरक्षणाबाबत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग शासन निर्णय क्रमांक WSCA 2021/49/WC1 दिनांक 22/2/2021 मधील तरतुदी व या संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांग आरक्षणाची गणना ही संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या भरावयाच्या एकूण शिल्पनिदेशक पदावर करण्यात आली आहे. दिव्यांगाकरिता पुरेशा प्रमाणपत्रात पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर अनुशेष पुढील वर्षात दर्शविण्यात येईल. यानंतर आहे अनाथांसाठी असणारे आरक्षण. महिला व बाल विकास विभागाकडून ज्या अनाथ मुलांना
अनाथ प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत अशी बालके आरक्षणासाठी पात्र राहतील. तथापि ज्या अनाथ मुलांच्या आईवडिलांचे निधन त्या मुलाच्या वयाच्या 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी झाले अशाच बालकांना आरक्षण अनुज्ञेय राहील. अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश तो ज्या प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गात करण्यात येईल. अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासन सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येणार आहे. अनाथालयात दाखल करण्यात येणाऱ्या काही बालकांची जात माहीत नसताना त्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी अंदाजे जात नमूद केल्याने निदर्शनास येते अशा बालकांच्या जात प्रमाणपत्राची वैधता होऊ शकत नसल्यास सदर उमेदवारास पदभरतीनंतर खुल्या प्रवर्गात दर्शविण्यात येईल. आता पाहूयात महिलांसाठी असणाऱ्या आरक्षणाबाबत. खुल्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती कुटुंबातील क्रिमिलियर महिला सदस्यांना महिला आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील इतर मागासवर्ग भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती अथवा गटातील महिला सदस्यांना महिला आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. खुल्या प्रवर्गातील उन्नत व्यक्ती किंवा गट क्रिमिलियरमध्ये समावेश होत नसलेल्या महिला उमेदवारांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास क्रिमिलियर गटात समावेश नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले चालू आर्थिक वर्षातील प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील महिलांनी महिला आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता त्या त्या प्रवर्गात मोडत असल्याचे विहित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. मागासवर्गीय महिला उमेदवारांची निवड खुल्या प्रवर्गातील महिलांच्या आरक्षित पदावर झाल्यास अशा महिला उमेदवारांना विहित जात प्रमाणपत्र सादर करता येईल. तथापि क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. विहित जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या महिला उमेदवाराने क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. महिलांकरिता आरक्षित पदावर पात्र महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या प्रवर्गातील पात्र पुरुष उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे. यानंतर आहे खेळाडूसाठी असणारे आरक्षण. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक राष्ट्रीय क्रीडा धोरण 2002//क्री-यु-से-2 दिनांक 1/7/2016 सोबतच्या परिशिष्ट अ मधील पात्र स्पर्धा खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले व सदर शासन निर्णयातील क्रीडा विषयक अर्हता सर्वसाधारण अर्हता अटी व शर्तीची पूर्तता करणारे खेळाडू सदर आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र ठरतील. तसेच खेळाडू उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी विभागीय उपसंचालक यांचेकडून खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे आवश्यक राहील. अन्यथा सदर उमेदवारास खेळाडूकरिता राखीव पदावर नियुक्ती अनुज्ञेय राहणार नाही. आता पाहूया प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी. भूकंपग्रस्तांकरिता राखीव असलेल्या पदावर
नियुक्तीसाठी ज्या कुटुंबातील व्यक्तीचे भूकंपात निधन झाले आहे किंवा ज्यांचे घर पूर्णपणे कोसळले होते, त्यामुळे शासनाने त्यांना नवीन घर बांधून दिले, अशा व्यक्तींचे पाल्य नियुक्तीसाठी पात्र ठरणार आहे. पात्र भूकंपग्रस्त उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास अशा पदावर पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा नियुक्तीकरिता विचार करण्यात येईल. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवाराने विहित प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. आता पाहूया पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांकरिता असणाऱ्या आरक्षणाबाबत. शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या उमेदवारांनाच पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवार म्हणून आरक्षण लागू राहील. पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांकरिता आरक्षित पदावर पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाकरिता गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे. पुढचा पॉइंट आहे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राबाबतचा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय उमेदवारांना संबंधित आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास विहित प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. आता पाहूयात पदासाठी आवश्यक असणाऱ्या अनुभवाबाबत. उमेदवाराने अनुभवासंदर्भातील प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे. रोजंदारी, कार्यव्ययी, करार पद्धतीवर मानधन इत्यादी स्वरूपात केवळ पूर्ण वेळ काम केले असल्यासच अशा कालावधीत अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तासिका, नियतकालिक, अंशकालीन, विद्यावेतन, अभ्यागत, अंशदानात्मक, विनावेतन तत्वावर केलेल्या अंशकालीन सेवेचा तसेच प्रभारी म्हणून नेमणूक कालावधीत तसेच अतिरिक्त कार्यभाराचा कालावधी अनुभवासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. यानंतर आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राबाबत. उमेदवाराने नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक राहील. तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करताना त्यामध्ये 2 पेक्षा अधिक अपत्य नियुक्तीच्या वेळेस हयात असल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र राहील. शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य हयात असल्यास संबंधित उमेदवार शासकीय नियुक्तीसाठी अपात्र राहील. यानंतर पाहूयात पदभरतीसाठी आकारलेले शुल्क किती आहे ते. पहिले आहे सामायिक परीक्षा शुल्क. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकरिता सामायिक परीक्षा शुल्क रुपये 825 इतके राहील. मागासवर्गीय उमेदवारांकरिता सामायिक परीक्षा शुल्क 750 रुपये इतके राहील. तथापि माजी सैनिकांकरिता पदभरती शुल्क लागू राहणार नाही. एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता सामायिक परीक्षा शुल्क 825 रुपये व मागासवर्गीय उमेदवारांकरिता सामायिक परीक्षा शुल्क 750 इतके राहील. आता पाहू व्यावसायिक चाचणी शुल्क.
सामायिक परीक्षेत 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करून व्यावसायिक चाचणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवाराने एकाच व्यवसायाकरिता उदाहरणार्थ शिल्पनिदेशक फिटर, एकापेक्षा जास्त प्रादेशिक विभागात उदाहरणार्थ मुंबई, पुणे, अमरावती इत्यादी ठिकाणी अर्ज केला असल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने व्यावसायिक चाचणी शुल्क 825 गुणिले व्यवसाय अभ्यासक्रमांची संख्या व मागासवर्गीय उमेदवाराने व्यावसायिक चाचणी शुल्क 750 गुणिले व्यवसाय अभ्यासक्रमांची संख्या इतके व्यावसायिक चाचणी शुल्क भरणे आवश्यक राहील. व्यावसायिक चाचणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवाराने ज्या पदाकरिता व्यावसायिक चाचणी शुल्काचा भरणा केला असेल त्याच पदाकरिता उमेदवारास व्यावसायिक चाचणी देता येईल व तेवढ्याच पदांच्या गुणवत्ता यादीकरिता उमेदवाराचा विचार करण्यात येईल. सामायिक परीक्षा शुल्क तसेच व्यावसायिक चाचणी शुल्कावर पेमेंट गेटवे शुल्क अतिरिक्त लागू राहील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द झाल्यास पदभरती शुल्क उमेदवारास परत करण्यात येणार नाही. आता पाहूयात ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत. उमेदवारास दिनांक 17/8/2022 ते 7/9/2022 या कालावधीत www.dvet.government.in या वेब पोर्टलवर पदभरती संदर्भातील ऑनलाईन अर्ज उपलब्ध राहतील. कोणत्याही परिस्थितीत हस्तदेय टपाल कुरिअर ईमेल इत्यादीद्वारे ऑफलाईन पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सेवायोजन कार्यालये समाज कल्याण विभाग आदिवासी विकास विभाग जिल्हा सैनिक बोर्ड अपंग कल्याण कार्यालय इत्यादी मध्ये नाव नोंदणी केलेल्या तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदविकाधारक उमेदवारांनी देखील ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याकरिता उमेदवाराने मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज या ब्राउझरचा वापर करावा. उमेदवाराने त्याचे नावात बदल झाला असल्यास त्याचा तपशील, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल ID इत्यादी प्राथमिक माहिती www.dvet.government.in या संकेतस्थळावर भरून युनिक ID व पासवर्ड तयार करणे आवश्यक राहील. युनिक ID व पासवर्ड तयार केल्यानंतर सदर युनिक ID व पासवर्ड वापरून लॉग केल्यानंतर उमेदवारास वैयक्तिक माहिती, पर्सनल डिटेल्स, अतिरिक्त माहिती, ॲडिशनल डिटेल्स तसेच शैक्षणिक अर्हता व अनुभव याचा तपशील भरण्याकरिता उपलब्ध होईल. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्याकरिता स्वतःचा फोटो, कलर फोटो विथ व्हाईट बॅकग्राऊंड, त्याची साईज असणार आहे 80-200 KB आणि 200 DPI मध्ये. फोटोची साईज असणार आहे 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटर. फोटो 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचा नसावा. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग, खेळाडू, माजी सैनिक
या संदर्भातील दाखले, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे, त्याची फाईल साईज असणार आहे 100 KB 2 MB मध्ये, JPG/JPEG मध्ये फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक असणार आहे. उमेदवारास त्याच्या शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार एक किंवा त्यापेक्षा अधिक प्रादेशिक विभागातील एक किंवा त्यापेक्षा अधिक पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. तथापि याकरिता उमेदवाराचा एकच ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येईल. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरून त्यासोबत फोटो, स्वाक्षरी, दाखले, प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर आवश्यक ते पदभरती शुल्क ऑनलाईन अदा केल्यानंतर अर्ज अंतिम सादर करणे, फायनल सबमिशन ज्याला आपण म्हणतो, त्यालाच आपण फायनल ॲप्लिकेशन सुद्धा असं म्हणतो, आवश्यक असणार आहे. तदनंतर उमेदवारास अर्जात कोणताही बदल करता येणार नाही. उमेदवारास अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे मूळ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास परवानगी देण्यात येईल. उमेदवारास पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास परवानगी दिली याचा अर्थ उमेदवार पात्र आहे असा नाही. पदभरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची अथवा खोटे आढळून आल्यास किंवा उमेदवाराने पदभरती प्रक्रियेत कोणतेही गैरवर्तन केल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता तात्काळ अपात्र ठरवण्यात येईल. सामायिक परीक्षा तसेच व्यावसायिक चाचणी परीक्षेकरिता उपस्थित राहण्याकरिता उमेदवाराकडे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने निर्गमित केलेले अधिकृत प्रवेशपत्र, ॲडमिशन कार्ड असणे आवश्यक असणार आहे. प्रवेशपत्राशिवाय उमेदवारास परीक्षेस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार नाही. उमेदवारांना सामायिक परीक्षा तसेच व्यावसायिक चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र, ॲडमिशन कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी उमेदवारांना email/SMS द्वारे लिंक पाठविण्यात येईल. उमेदवाराने सदर लिंकचा वापर करून संकेतस्थळावरून प्रवेशपत्र, ॲडमिशन कार्ड डाउनलोड करून घेणे आवश्यक असणार आहे. प्रवेशपत्राबाबत ॲडमिशन कार्ड उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. पदभरती संदर्भातील माहिती वेळोवेळी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर उमेदवाराकरिता प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच सामायिक परीक्षा व व्यवसाय चाचणी संदर्भात उमेदवारास वेळोवेळी त्याने युनिक ID व पासवर्ड तयार करताना दिलेल्या ईमेल ID/मोबाईल क्रमांकावर email/SMS द्वारे कळविण्यात येईल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. परीक्षांचे आयोजन सर्वसाधारणपणे जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे. तथापि पदभरतीकरिता प्राप्त अर्ज विचारात घेऊन परीक्षेचे ठिकाण निश्चित करण्याचे, बदल करण्याचे अधिकार संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांना राहतील. आता पाहूयात सामायिक परीक्षेचे स्वरूप कसे असेल. परीक्षेचा दर्जा हा SSC माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा असणार असून यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, जनरल इंटेलिजन्स व जनरल नॉलेज यावर प्रत्येकी 15 प्रश्न असे एकूण 60 प्रश्नांची ऑब्जेक्टिव्ह टाईप
म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची CBT कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असून 120 गुणाची ही परीक्षा असून याचा कालावधी फक्त 1 तास राहणार आहे. जाहिरातीत नमूद केल्यानुसार यामध्ये सर्वसाधारणपणे मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, वाक्यरचना यावर आधारित प्रश्न तसेच जनरल नॉलेजमध्ये इतिहास, भूगोल, सोशल सायन्स, चालू घडामोडी इत्यादीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सामायिक परीक्षेची आन्सर की संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सामायिक परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. 45% कमी गुण प्राप्त केलेल्या उमेदवारास व्यावसायिक चाचणी तसेच पुढील भरती प्रक्रियेकरिता पात्र राहणार नाहीत. आता पाहूयात व्यावसायिक चाचणीचे स्वरूप कसे असेल ते. संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमावर आधारित 40 प्रश्नांची ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची CBT कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असून एकूण 80 गुणांची ही परीक्षा असून याचा कालावधी 45 मिनिट असणार आहे. ज्या उमेदवारांनी 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यवसायातील पदांकरिता अर्ज केलेला असेल अशा उमेदवारांनी त्या पदाकरिता असलेली व्यावसायिक चाचणी देणे आवश्यक राहील. उमेदवार संबंधित पदाच्या व्यावसायिक चाचणीकरिता अनुपस्थित राहिल्यास त्या पदाच्या निवड प्रक्रियेकरिता उमेदवाराच्या नावाचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही. व्यावसायिक चाचणीची आन्सर की संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणी मधील प्रश्नासंदर्भात उमेदवारास आक्षेप असल्यास उमेदवारास प्रति प्रश्न 200 रुपये इतके आक्षेप हाताळणी शुल्क विहित कालमर्यादेत ऑनलाईन अदा करून आक्षेप नोंदविता येईल. उमेदवाराने नोंदवलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने पडताळणी करून त्याबाबतचा निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणीकरिता उपस्थित असलेल्या व एकूण 200 गुणांपैकी किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराचा गुणवत्ता यादीकरिता विचार करण्यात येईल. सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक SRV 10/12/PRC/12/16 दिनांक 13/8/2014 व त्या अनुषंगाने राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय शुद्धीपत्रक परिपत्रक मधील तरतुदीनुसार उमेदवाराची गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. आता पाहूयात प्राधान्यक्रम कसा आहे तो. ज्या पात्र उमेदवाराचे एकूण गुण समान असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येईल. नंबर 1, CITS प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. नंबर 2, उपरोक्त 1 नुसार एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास अथवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास प्राधान्य देण्यात येईल. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य म्हणजे महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक SCY 1205/PRCR 189
7 दिनांक 23/1/2006 अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने ज्या कुटुंबास शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले असेल अशा कुटुंबातील मृत शेतकऱ्याच्या पाल्य पत्नी, मुलगे, मुली यांचा विचार या ठिकाणी होणार आहे. उपरोक्त 1 व 2 मधील महिला व अन्य पदाच्या बाबतीत उपरोक्त 2 मधील अटी देखील समान ठरत असल्यास अथवा उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. नंबर 4 उपरोक्त 1, 2 व 3 मधील व अन्य पदांच्या बाबतीत उपरोक्त 2 व 3 मधील अटी देखील समान ठरत असल्यास अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चस्तर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. नंबर 5 उपरोक्त 1, 2, 3 व 4 मधील अटी देखील समान ठरत असल्यास पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चस्तर गुण प्राप्त केलेल्या उमेदवारास प्राधान्य क्रम देण्यात येईल. आता पाहूयात प्रमाणपत्र पडताळणीबाबत. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणीकरिता संबंधित प्रादेशिक कार्यालय स्तरावर बोलवण्यात येईल. प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणीच्या वेळी उमेदवाराने संबंधित मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे, ओळखपत्र व त्याच्या 2 स्वयं साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहणे आवश्यक राहील. राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आवश्यक ती प्रमाणपत्रे संबंधित प्राधिकरणास पडताळणीकरिता पाठवण्यात येतील. प्रमाणपत्र पडताळणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रथम तात्पुरती निवड सूची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व तदनंतर अंतिम निवड सूची फायनल सिलेक्शन लिस्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे तपासणीच्या वेळी उमेदवार विहित शैक्षणिक अर्हता, अनुभव अथवा दोन्ही धारण करीत नसल्यास अथवा उमेदवाराचे प्रमाणपत्र, कागदपत्र खोटे अथवा बनावट आढळून आल्यास अथवा उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवारास अंतिम निवड सूची फायनल सिलेक्शन लिस्ट करिता अपात्र ठरवण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. यानंतर आहे निवड सूचीची कालमर्यादा. निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. त्यानंतर ही निवड सूची व्यापगत होईल. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रा.निम. 1252/54/का.13 दिनांक 4/5/2022 नुसार गट क मधील पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार नसल्याने सदर जाहिरातीमधील पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार नाहीत. भरती संदर्भात सर्व माहिती वेळोवेळी www.dvet.gov.in
इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. या संदर्भात उमेदवाराशी अन्य कोणत्याही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर कालावधीत उमेदवाराने नियमितपणे www.tvet.gov.in या संकेतस्थळावर पदभरती संदर्भातील सूचना पाहणे आवश्यक राहील. संपूर्ण पदभरती प्रक्रियेस उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक राहील. निवड झालेल्या उमेदवाराने महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांकरिता वेळोवेळी विहित केलेली मराठी व हिंदी भाषा संदर्भात अर्हता धारण करणे आवश्यक राहील. उमेदवार सदर अर्हता धारण करीत असल्यास उमेदवाराने संबंधित प्रमाणपत्रे विहित कालावधीमध्ये सादर करणे आवश्यक राहील. यानंतर आहे संगणक अर्हता व प्रशिक्षण. निवड झालेल्या उमेदवाराने महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांकरिता वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबत अर्हता धारण करणे आवश्यक राहील. उमेदवार सदर अर्हता धारण करीत असल्यास उमेदवाराने संबंधित प्रमाणपत्रे विहित कालमर्यादेत सादर करणे आवश्यक राहील. यानंतर आहे प्रशिक्षण. निवड झालेल्या उमेदवाराने शिल्पनिदेशक पदांकरिता वेळोवेळी विहित केलेले प्रशिक्षण विहित कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक राहील. निवड झालेल्या उमेदवाराने न्यू एज कोर्स व भविष्यात येणाऱ्या आधुनिक व्यवसायांची तांत्रिक अर्हता शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार वेळोवेळी प्राप्त करणे आवश्यक राहील. सदर संपूर्ण भरती प्रक्रिया ही शासनाने पदभरती संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, आदेश, निर्णय इत्यादीमधील तरतुदीनुसार करण्यात येईल. संपूर्ण पदभरती प्रक्रियेबाबतचा तपशील वेळोवेळी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी पदभरतीच्या काळात पदभरती संदर्भात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती नियमितपणे पाहणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती उमेदवाराने न पाहिल्यास व त्यामुळे उमेदवारास पदभरती संदर्भात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. सदर पदभरतीच्या अनुषंगाने कोणीही आर्थिक इतर स्वरूपाची मागणी केल्यास उमेदवाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र स्टेट यांचेकडे 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा acbmaharashtra.net या मोबाईल ॲपद्वारे तक्रार नोंदवावी. ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात मदत हवी असल्यास दूरध्वनीद्वारे हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे 73 53 92 77 79 यावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत संपर्क साधावा. अथवा DVET हेल्प डेस्क 2022@gmail.com वर आपणास हव्या असलेल्या मदतीचा तपशील कळवावा. तर मित्र हो, अशा प्रकारे आज आपण सदरील सर्व पदांसाठी असणाऱ्या पात्रता, फॉर्म भरण्याची तारीख, फीस, वयोमर्यादा व इतर सर्व अनुषंगिक माहिती पाहिली. या पदाची सविस्तर जाहिरात PDF स्वरूपात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी त्याचेही अवलोकन करावे. त्याचबरोबर प्रत्येक व्यवसाय निहाय
कोणत्या विभागात किती पदे भरावयाची आहेत याची माहिती दर्शवणारे व्यवसाय निहाय व्हिडिओ तयार केलेले असून त्याची प्रत्येकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता. तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.